जून महिन्याच्या शेवटी मुंबईत झालेल्या वादळी पावसानं शेकडो झाडं पडली। त्यामध्ये चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड पडल्यामुळे एका चिमुरड्याचा बळी गेल्यानंतरही महापालिकेला जाग आली नाही। या दुर्घटनेच्या अहवालामध्ये आपल्या अधिकाऱ्यांना क्लीन चिट आणि कंत्राटदारांना किरकोळ दंडाची शिफारस घाईघाईनं करण्यात आली। यावर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त होत असताना आता या दुर्घटनेत बळी पडलेल्या मुलाच्या पालकांनीही अहवालावर तीव्र आक्षेप घेतले। आता तरी पालिका आणि सरकारला जाग येऊन खोलात जाऊन तपास होईल का? मुंबईत चेंबूरमध्ये स्कूल बसवरती झाड कोसळून मृत्युमुखी पडलेल्या विहान श्रीवास्तवचं घर असं सुन्न आहे। विहानची आई जुई आणि वडील गौरव श्रीवास्तव आपला चिमुकला सोडून गेल्याचं दुःख अद्यापही पचवू शकलेले नाहीत। त्याचवेळी गेंड्याच्या कातडीच्या महापालिका प्रशासनानं मात्र आपल्या अधिकाऱ्यांना क्लीन चिट देत या दुःखावरती मीठ सोडलंय। अवघ्या 15 दिवसात घाईघाईनं अहवाल तयार करून रस्ते आणि उद्यान प्रशासनाला तर दोषमुक्त केलंच, पण पर्जन्य जलवाहिनीचं काम करणाऱ्या कंत्राटदाराला फक्त 5 लाख आणि सल्लागाराला 2 लाखांच्या किरकोळ दंडाची शिफारस आहे। स्वतःच अहवाल तयार करून स्वतःलाच दोषमुक्त करण्याच्या या प्रकारावरती एबीपी माझानं बोट ठेवलं होतं। मुंबईकरांनो, तुमच्या चिमुरड्यांच्या जीवाची किंमत काय? महापालिकेच्या मते 7 लाख रुपये पुरे होते। चेंबूर स्कूल बस दुर्घटनेवर महापालिकेचा अहवाल आलाय। चिमुकल्याच्या मृत्यूसाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जबाबदार असलेल्या कंत्राटदाराला किरकोळ दंड ठोठावण्यात आलाय। या अहवालावर महापौर नाराजी व्यक्त करतायत। त्यामुळे पुन्हा एकदा महापौर विरुद्ध प्रशासन असा सामना सुरू झालाय। विहानच्या आईवडिलांनीही महापालिकेच्या या अहवालावरती स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। थातुरमातुर कारवाई न करता भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी उपाययोजना करण्याची मागणी गौरव श्रीवास्तव यांनी केली आहे। रिपोर्ट तो ट्रांसपेरेंट नहीं है और उसका जो फाइंडिंग है रिपोर्ट का वो केवल एक कॉन्ट्रैक्टर पे ब्लेम कर दिया है। नेग्लिजेंस भी मान रहे हैं और पूरे जो लोग उसमें इन्वॉल्व हैं उनको पेनलाइज भी नहीं कर रहे हैं। एक डिपार्टमेंट ने दूसरे डिपार्टमेंट को क्लीन चिट दे दी, गार्डन ने रोड को दिया, रोड को कॉन्ट्रैक्टर को दिया। उससे मतलब जो पूरी इंक्वायरी है उस पर ही क्वेश्चन उठता है। बीएमसी के अंदर भी लोग क्वेश्चन कर रहे हैं इसकी फाइंडिंग को। तो जब रिपोर्ट में इतना फॉल्ट है तो दोबारा इसको री इंक्वायरी करी जाए एक इंडिपेंडेंट पैनल के साथ, वही हम लोगों का डिमांड है। और अगर वो नहीं आगे बढ़ते हैं तो फिर हम लोग भी लीगल ऑप्शन देखेंगे अगर री इंक्वायरी नहीं होगी। हम लोगों ने खुद ही कमेटी बनाई, खुद ही सब कुछ दे दिया है, तो क्या उन्होंने किया है जांच वो समझ में नहीं आ रहा है। क्या मांग रहे हैं कि अभी आप सरकार से क्या मांग करेंगे? सरकार से यही है कि अच्छे नियम बनाए ताकि आगे ऐसा हर साल जो होता है वो कभी ना हो, चाहे मैनहोल केस हो या ट्री फॉलिंग केस हो या और भी जो केसेस आते हैं बीएमसी के। एखाद्या दुर्घटनेतून धडा घेऊन भविष्यासाठी उपाययोजना करण्याऐवजी महापालिका स्वतःची कातडी वाचवण्याचा प्रयत्न करते। केवळ पत्रव्यवहारांच्या आधारे तयार केलेल्या या अहवालावर विहानचे कुटुंबही समाधानी नाही। आता तरी या 11 वर्षाच्या चिमुरड्याला न्याय द्यायचा असेल तर महापालिका आणि सरकारनं घटनेची योग्य चौकशी करून झाड कोसळण्यास जबाबदार असलेल्यांना योग्य ती शिक्षा द्यावी अशी अपेक्षा व्यक्त होते। प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई।